नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या या विशेष संवादामध्ये आपल्या समोर एक अशा प्रवासाची कहाणी उलगडणार आहे जिथे श्रद्धा, शंका, संघर्ष आणि अखेरीस समाधानाचा प्रकाश दिसतो। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातून आलेले दयानंद दगडू राठोड एक शिक्षक ज्यांचे संपूर्ण आयुष्य परंपरागत धार्मिक पूजा अर्चांमध्ये व्यतीत झाले। हनुमान, महादेव, तुळजाभवानीच्या भक्तीत ते लहानपणापासूनच तल्लीन होते। गावच्या गणेशोत्सवापासून मोठ्या यज्ञपूजांपर्यंत त्यांनी भक्तीचे सर्वच प्रकार अनुभवले, पण त्यांच्या अंतःकरणातील प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले। ज्या भक्तीत ते लहानपणापासून रमले होते त्यातून त्यांना हवे होते काय? मानसिक शांती, सुख, मोक्ष उत्तर सापडत नव्हते। अखेरीस विज्ञानवादाकडे झुकले, परंतु तिथेही समाधान नव्हते आणि त्या क्षणी त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण आले जेव्हा त्यांच्या वडिलांनी संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन ऐकायला सुरुवात केली आणि एका ग्रंथाच्या माध्यमातून त्यांना सत्याचा वेध लागला। हे ज्ञान त्यांनी दयानंद यांच्यापर्यंत पोहोचवले आणि मग सुरू झाला त्यांच्या जीवनाचा खरा प्रवास। परंपरागत भक्तीतून निघून संत रामपालजी महाराज यांचा मार्ग स्वीकारल्यानंतर त्यांच्या जीवनात काय बदल झाले, कुठले चमत्कार घडले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला नवीन दिशा कशी मिळाली, हे सर्व ऐकण्यासाठी चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात दयानंद दगडू राठोड यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव? माझं नाव दयानंद दगडू राठोड। आपण कुठून आलात? मी सर उदगीर तालुका, जिल्हा लातूर, महाराष्ट्र या ठिकाणून आलेलो आहे। आपला व्यवसाय काय आहे? सर मी शिक्षक आहे। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी दिनांक 2 नोव्हेंबर 2013ला घेतलेली आहे सर। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर आम्ही जसं पारंपरिक असेल, माझे आजोबा अगोदर हनुमानाची पूजा करत होते, महादेवाची पूजा करत होते। त्यांच्या पाठोपाठ आम्ही जाऊन त्यांच्यासारखीच पूजा करायचं, त्यांच्याबरोबर बसायचं, त्यांच्यासोबत अगरबत्ती त्यांनी जसं करतील त्या पद्धतीने आम्ही करत होतो। त्याच्यानंतर जसं आम्हाला कळायला लागलं तसतसं आम्ही गणेशजी म्हणा, तुळजाभवानीला जायचं, तिथं पूजा करायची। अशा पद्धतीने आम्ही पारंपरिक पद्धतीच्या सगळ्या पूजा आम्ही करत होतो। त्या पूजेमध्ये जसं मी आता शिक्षक होतो त्या गावामध्ये ज्या ठिकाणी मला ड्युटी होती त्या ठिकाणी आम्ही गणेश उत्सव करायचं। त्या उत्सवामध्ये जीवन देखावे करायचे, त्या देखाव्यातून लोकांना प्रतीक दाखवायचं, काहीतरी दाखवायचं, शिवपार्वतीचं दाखवायचं, गणेशजीचं दाखवायचं, कधी महादेव बनवायचं, कधी काय बनवायचं, अशा पद्धतीनं सगळ्या भक्ती करत होतो। या भक्तीमध्ये करत असताना पुढे मी गुरु करून घेतलो। पुणे या ठिकाणचं हरिदास ते गुरुचे माझे नाव, सिद्ध मंदिर या ठिकाणी ते राहत होते, त्या ठिकाणी मी गुरुदीक्षा घेतली होती। त्यांनी मला असे अनेक मंत्र दिले त्या ठिकाणी। सिद्ध गणेशाय नमः, सिद्ध गोरक्षनाथाय नमः, ओम नमः शिवाय, असे अनेक मंत्र दिले आणि त्या ठिकाणी भरपूर अशी पूजा करून घ्यायची, आमच्याकडून यज्ञ करून घ्यायचे। दिवसभर सकाळपासून तर दुपारपर्यंत बसायला लावायचे, दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत बसायला लावायचे, असे अनेक दिवसभर यज्ञ करायला लावायचे, पूजा करायला लावायचे। ते सुपारी देत होते, त्या सुपारीवर पाणी टाकायचं, काहीतरी मंत्र म्हणायला लावायचे, दिवसभर अशी पूजा करत होते। त्यानंतर आम्ही जी पूजा करत पुढे आलो। मला त्या पूजेमध्ये बी काही तेवढं मला दिसलं नाही। मग त्या ठिकाणाहून आम्ही पुढे मंदिराकडे वळलो, काही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलो, पायी वारी केलो, तुळजापूरला पायी वारी केलो। त्या वारीमध्ये पायाला फोड यायची तरी आम्ही चालायचं, पण आम्हाला कुठेतरी काहीतरी मिळेल असं वाटायचं, परंतु काही सोबत चालत मित्र मंडळी होऊन जायची, त्या व्यसनामध्ये अडकून जायचं, तंबाखू खायची, सोबत चालायचं, चला पुढे असं म्हणायचं आणि पुढे चलत जायचं। अशा पद्धतीने आम्ही देवी देवता म्हणा, पारंपरिक म्हणा, ह्या सगळ्या भक्ती केलेल्या आहेत। सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि जी पारंपरिक आज महाराष्ट्रामध्ये जी भक्ती साधना होते तीच आपण भक्तिविधी करत होतात, तर मला असं विचारायचं आहे की असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे आलात? ह्या भक्तीमध्ये येण्याचं कारण म्हणजे जेव्हा मी ती पारंपरिक भक्ती करत होतो
त्या पारंपरिक भक्तीतून मला काही असं मिळेल असं मला वाटत नव्हतं किंवा मला मनाची शांती होईल असं मला वाटत नव्हतं. म्हणून मी जरा थोडं नास्तिकाकडे वळलो. तो मी नास्तिक झालो होतो, विज्ञानवादी झालो होतो. थोडक्यात म्हणायचं म्हणजे विज्ञानवादी झालो होतो आणि विज्ञान शिकत होतो. मग आमचे वडील जे होते ते टी व्ही बघत होते. त्या टी व्हीमध्ये बघत असताना संत रामपालजी महाराजांचं सत्संग चालू होतं. त्या ठिकाणी मग वडील भक्तीमध्ये होते आमचे. कारण वडील भक्तीमध्ये असल्यामुळं त्यांनी त्या सत्संगाचा सार समजून घेऊ लागले. सुरुवातीला म्हणू लागले, वडील म्हणू लागले की हे म्हातारे वेगळंच काहीतरी सांगू लागले म्हणे. कारण त्यांनी ग्रंथ सगळे वाचून दाखवत होते आणि त्यांना जिथपर्यंत ज्ञान होतं, वडिलांना जिथपर्यंत ज्ञान होतं त्याच्यावरचं ज्ञान त्यांनी सांगू लागले. मग वडील जवळपास 3 महिने चुपचाप ते सत्संग ऐकत बसले. ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या पुढचं ज्ञान आहे आणि हे खूप महत्त्वाचं ज्ञान आहे, हे जीवनाचं सार्थक ठरणारं ज्ञान आहे आणि आपण या ठिकाणी जायलाच पाहिजे. मग वडील मला म्हणले की मला त्या ठिकाणी घेऊन चल. मग योगायोगानं तिथं एक भक्त आला. त्या भक्ताच्या सोबत लावून मी हरियाणाला बरवाला या ठिकाणी आश्रममध्ये पाठवलं आणि वडिलांनी आमच्या दीक्षा घेऊन आले. त्या दीक्षा घेतल्यानंतर मग वडील घरी आले. वडील घरी आल्यानंतर म्हटले माझ्या पाया पडायचं नाही, माझं तेरावा करायचं नाही, माझं असं करायचं नाही, माझं तसं करायचं. वडील असं बोलत असं. मी म्हटलं असली कसली भक्ती घेऊन आले ते, असलं कुठं राहते का? पाया पडायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशी कुठे भक्ती राहते. मग मी म्हटलं हे तुम्ही चुकीचं काहीतरी कुठून तरी काहीतरी आणला. म्हटलं हे असं योग्य नाही. मग त्यांनी मला एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं. मग मी वाचलो त्याला, पूर्ण वाचलो. त्याच्यामध्ये जेवढे प्रमाण होते तेवढे सगळे ग्रंथ घेतलो, सगळं गोळा केलो. अरे रे म्हटलं अंधश्रद्धा तर इथं दडली आहे म्हटलं, मुळात अंधश्रद्धा इथं आहे म्हटलं. आणि मग ते सगळं डिटेल्स पूर्ण वाचून घेतल्यानंतर असं माझ्या लक्षात लागलं, अरे मुळात अंधश्रद्धा याच्यात आहे म्हटलं. हे जे दगड पूजणं, पायी चालणं, वाऱ्या करणं, इथं जा पायाला फोडे येईपर्यंत चाललो, ही तर सगळी अंधश्रद्धा आहे म्हटलं. मला मुळात अंधश्रद्धा आता इथं वाटली आहे म्हटलं. आता मग ते ग्रंथ सगळे गोळा करून त्याचं सगळं नोट्स काढलो, सगळं लिहून काढलो. आणि त्याच्यामुळं मग वडिलाला म्हणलो मलाही दीक्षा घ्यायची आहे. मग 2 नोव्हेंबर 2013ला मी दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा हे पुस्तक आपण अध्ययन केलं आणि त्यानंतर आपल्याला खऱ्या परमार्थाचा बोध झाला आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळलेत? सर, बदल तर भरपूर झालेत. सर्वप्रथम मला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची ओळख झाली. आणि ह्या तत्त्वज्ञानातून जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो साध्य झाला, तो कळाला. ते मला देणारे म्हणजे माझे गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून. आणि याच्यानंतर पुढे जर काही लाभ तर असे भरपूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये माझं स्वतःचंच उदाहरण दिलं. मी फक्त इतिहासामध्ये वाचलो होतो, नामदेवाच्या हातानं प्रसाद खाल्ला होता. ईश्वराने, परमेश्वराने नामदेवाच्या हातानं प्रसाद खाल्ला होता. पण माझी कथा खूप वेगळी आहे. मला करोना झाला होता. मला जेव्हा करोना झाला होता तेव्हा उदगीर या ठिकाणी मी जवळपास 6 दिवस ॲडमिट होतो. ते वाढत गेलं. डॉक्टर म्हणाले आमच्याकडून ते इलाज होत नाही. मग मला तिथून हलवा म्हणले. मग आमच्या घरच्यांनी आम्हाला तिथून हलवलं आणि लातूर या ठिकाणी ॲडमिट केलं. लातूर या ठिकाणी जवळपास 7-8 दिवस ॲडमिट होतो. त्या ठिकाणीसुद्धा परिस्थिती तीच होती. चौकड चर्चा चालू झाली होती की येडं झालं, काहीच सुधारणा गेले, त्याला काहीच कळना गेले, कपडे फाडून टाकू लागले, काही बी करू लागले, अशी अफवा बाहेर पसरली. परंतु माझी वेदना मलाच कळत होती. एवढी वेदना होत होत्या, एवढ्या वेदना होत होत्या की भयान वेदना होत होत्या. मग तिथंही त्या डॉक्टरांनी हार मानली. मी काही करू शकत नाही, तुम्ही इथून तुम्हाला जिथं घेऊन जायचं आहे तिथं घेऊन जावा. मग तिथूनसुद्धा आमच्या घरच्यांनी, मंडळीने आमच्या ॲम्ब्युलन्स करून हैदराबाद या ठिकाणी हलवलं. जेव्हा हैदराबादला जात होतो तर वारं वावदान एवढं होतं, एवढा पाऊस होता की रस्त्यावर सुद्धा झाडं पडलेली होती. पाऊस एवढा कोसळत होता की भयान कोसळत, काहीच दिसत नव्हतं पुढचं. त्याच्यातून सुद्धा त्या ॲम्ब्युलन्सवाल्यानं मार्ग काढत दवाखाना गाठला. हैदराबादला रात्रीच्या जवळपास आम्ही 3:30 वाजता पोहोचलो होतो. त्या 3:30 वाजल्यापासून
तर जवळपास आम्हाला बेडसुद्धा मिळालं नव्हतं. 7:30 वाजेपर्यंत बेड मिळालं नव्हतं. 7:30 वाजता एका दवाखान्यात बेड मिळाला. हैदराबाद नर्सिंग होम या ठिकाणी आम्हाला ॲडमिट करण्यात आलं आणि तिथून माझी ट्रीटमेंट चालू झाली. ते डॉक्टर गॅरंटी घेत नव्हते. आम्ही गॅरंटी घेत नाही असं पहिल्यांदा आमच्याकडून लिहून घेतलं. तुमच्या पेशंटला काही झालं तर आम्ही जिम्मेदार नाही असं आमच्याकडून सुरुवातीला लिहून घेतलं. लिहून दिलेत, ॲडमिट केलेत. जवळपास 3-4 दिवस झाले त्यांच्या हातात ती केस येत नव्हती, माझी केस येत नव्हती त्यांच्या हातात. मी पूर्ण गेलेलो होतो. बातमी गावाकडे पोहोचली दयानंद गेला म्हणून. जे माझ्यासोबत होते सहकारी, माझे गावकरी, जे मला चांगले ओळखत होते, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. 3-4 दिवस झाल्यानंतर मला मी जेव्हा नामदीक्षा बरवाला या ठिकाणी घेतलो होतो तेव्हा तो माझ्या डोक्यावर हात ठेवलेला माझ्या संत रामपालजी महाराजांचा जो हात होता तो स्पर्श माझ्या हाताला लागला. हाताला लागल्या मला त्यांची चाऊल झाली. चाऊल झाल्या मला असं वाटलं की माझे गुरुजी माझ्याजवळ आलेत आणि मला म्हणते, उठ बेटा, तेरे को कुछ भी नहीं होगा. आणि त्याच ठिकाणी त्याच क्षणी मी उठलो. उठल्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या कृपेनं आज मी तुमच्या समोर आहे. आणि 3 दिवस माझ्याजवळ त्यांनी बसून होते आणि 3 दिवसानंतर मला पूर्ण होश आला. घरच्यांना सुद्धा बाहेर येऊन सगळे, जा बेटा भेट तुझे. डॉक्टरांनी जेव्हा हे बघितलं माझं सगळं, तर हे काय भानगड आहे काय कळणार गेले. मग जेव्हा मी होशमध्ये आलो तेव्हा मी म्हटलो, मी इथं कुठं आहे. माझं तिकडं 12वीच्या मुलांचं प्रॅक्टिकल चालू आहे आणि मला इथं कुठं आणून ठेवलात तुम्ही, असं बोलालो. मग ते डॉक्टर म्हणले, हे पहिले आतापर्यंत बोलत नव्हतं काहीच, परंतु आता बोलाले, आता प्रॅक्टिकलचं बोलाले, हे नक्की येडं झालं. येडं झालं म्हटलं मग ते आमच्या घरच्यांना बोलावले, हे येडं झाले म्हणे आणि यांना प्रॅक्टिकल ओरडू लागले. मग म्हणे ते शिक्षक आहेत म्हणे, 12वीला शिकवतात आणि त्यांचं 12वीचं प्रॅक्टिकल चालू आहे. मग मी म्हटलं मी चांगला झालो आहे म्हटलं, मला काही कशाची आवश्यकता नाही आहे आणि मला सोडा म्हटलं, आता तुम्ही मला जायचं, माझ्या मुलांचं नुकसान होईल, त्या मुलांचं नुकसान होईल, त्यांचं वर्ष वाया जाईल, त्यांचं प्रॅक्टिकल करायचं आहे, घ्यायचं आहे. मग त्यांनी म्हटले तुम्हाला सोडता येत नाही. मग घरचे मग ते घरच्यांना शिक्षकांना कॉन्टॅक्टमध्ये होते, शिक्षक कॉन्टॅक्टमध्ये होते घरच्यांच्या. मग घरच्यांना शिक्षकांनी सांगितलं होतं की प्रॅक्टिकल परीक्षा बोर्डाच्या सगळ्या कॅन्सल झालेल्या आहे, तुम्ही निवांत राहा, ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित घेऊन. आज मी तुमच्यासमोर जे बोलत आहे ना, ते फक्त आणि फक्त तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं या ठिकाणी मी उभा आहे आणि तुमच्यासमोर ती व्यथा वाटणार आहे. असे अनुभव भरपूर आहेत. माझ्या घरच्यांचं सुद्धा सांगतो, जेव्हा आम्ही दीक्षा 2013च्या अगोदरपर्यंत तिच्या पोटात एवढं दुखायचं, 8 दिवस झाले खूप झाले, 15 दिवस झाले खूप झाले, लगेच ॲडमिट करावं लागत होतं. त्या दवाखान्यामध्ये, उदगीरच्या दवाखान्यामध्ये त्या सेवकापासून तर मोठ्या डॉक्टरपर्यंत सगळ्यांची ओळख झालेली होती. एवढं त्या 15 दिवसाला 8 दिवसाला त्या दवाखान्यात जावंच लागत होतं. नाजूकबाई आली, त्या आमच्या घरच्यांचं नाव त्यांनी नाजूकबाई ठेवलेलं होतं. नाजूकबाई आली, रूम तयार करा, हिला फ्रेश पाहिजे, अशा खूप गोष्टी त्यांच्यासोबत असं सांगायच्या आणि त्यांना ते त्या पद्धतीनं सांगायचे. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस ॲडमिट राहायचे, पैसावर पैसा जायचा. परंतु जेव्हा आम्ही पूर्ण कुटुंब 2 नोव्हेंबर 2013च्या नंतर आज तागायत पूर्ण कुटुंबामध्ये एकही गोळी घेतलेली नाही आणि गोळीसुद्धा नाही. आमचा पूर्ण म्हणजे परमात्मा समान माझे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं माझा परिवार पूर्ण सुखी आहे आज. आणि माझ्या लेकरांचं सुद्धा एक वेळेस तर ऑपरेशन करण्याची वेळ आली होती, पण तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं ते ऑपरेशनसुद्धा टळलं, त्याचं पोटसुद्धा साफ झालं, त्यांचं पोट फुगलं होतं, ते पोटसुद्धा पूर्ण साफ झालं. आणि याच्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये कोणतंही असं दुःख आलं नाही किंवा दुःखामध्ये एकदम सुखी परिवार आहे. लेकरांचे सुद्धा माझ्या शिक्षण म्हणा खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. परिवार एकदम व्यवस्थित आहे, एकदम गुणी गोविंद जे म्हणतो आपण आपल्या परिवारामध्ये यायला पाहिजे त्या पद्धतीनं आहे. दुसरा फायदा, मी व्यसनापासून दूर गेलो. मी तंबाखू जवळपास 6 तोटे खात होतो एका दिवसात, गुटखा खात होतो. परमात्मा समान माझे संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं हे माझं व्यसन दूर झालं, माझी तंबाखू दूर गेली, गुटखा दूर गेलं. असा माणूस होतो मी त्या व्यसनाविषयी की बायकोला सोडून देईल परंतु तंबाखूला सोडणार नाही,
या तत्वाचा माणूस होतो. असलं माणूस त्या व्यसनापासून दूर झाला. म्हणजे असे अनेक 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 लाभ आहेत माझ्या जीवनामध्ये या 10 वर्षामध्ये. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपले जे सहकारी होते, त्याचप्रमाणे जे काही आज आपले मित्रमंडळी आहेत आणि जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश नाही, एक प्रार्थना आणि विनंती करतो. जे विज्ञानवादी आहेत त्यांनी समजून घ्यावं, कारण विज्ञानसुद्धा सगळ्या गोष्टी समजून सांगते, आजतागायत आपल्याला समजलेल्या नाहीत. एकच उदाहरण देतो. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉईड, दॅट कन्वर्ट वन फॉर्म इन टू द अनादर फॉर्म. मराठीमध्ये सांगतात, ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, ती एका रूपातून दुसऱ्या रूपात होते. म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आजतागायत आपण सांगत नाही, आपण फक्त ह्या दुसऱ्याचं उदाहरण काहीतरी देत राहतो. याला आध्यात्मिक भाषेत आत्मा म्हणतात. ते आत्मा कधीही मरत नाही आणि त्याला कोणी मारत नाही. एनर्जी आहे ती, आणि दॅट कन्वर्ट वन फॉर्म इन टू द अनदर फॉर्म. ती एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते. म्हणजे या रूपातून ती दुसरं ड्रेस घ्यायते आपण म्हणतोय, हे सिद्ध होते सायन्समधून. भगवद्गीतेमध्ये 3 ब्रह्म सांगितलेत. आपल्या सायन्समध्ये सुद्धा 3 ब्रह्म आहेत, परंतु आपण त्यांची नावं वेगवेगळी ठेवलेलं. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. टोटल एनर्जी जी आहे ते पूर्ण ब्रह्म आहे, म्हणजेच कबीर परमात्मा आहेत. हे विज्ञान सांगतं आहे. तर जागे व्हा विज्ञानवादी हो, जागे व्हा. ज्ञानगंगा नावाचं पुस्तक घ्या, ते वाचा आणि त्याच्यातून सगळं निरीक्षण करा. ऑब्झर्वर बना, निरीक्षक बना आणि पुस्तक वाचा. आणि जे आध्यात्मिक म्हणजे सांप्रदायीमध्ये आहे, नामदेव म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, यांनी सगळ्यांनी संदेश दिलेला आहे. ग्रंथाकडे चला, ग्रंथामध्ये सगळं काही दिलं आहे. तर त्या ग्रंथाला ओळखण्यासाठी हे ज्ञानगंगा नावाचं एक ग्रंथ आहे. ते ग्रंथ घ्या, ते वाचा आणि निरीक्षण करा, तुलना करा. अध्याय नंबर, श्लोक नंबर सगळं जे दिलेलं आहे ते आपल्याही ग्रंथामध्ये बघा. आणि त्या ग्रंथानुसार सद्भक्ती काय आहे, खरं काय आहे, कुणाची पूजा करावी, पूजा कशी करावी, हे सगळं परमात्माच्या दयेनं संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा या पुस्तकात दिलेलं आहे. सगळ्यांनी मागवा आणि सगळ्यांचं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही आज श्रोतेवर्गाला आवाहन करत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे सर्व समाजाने समजून घेतलं पाहिजे, ते ज्ञान सर्व समाजाने ऐकलं पाहिजे. त्यांचे जे प्रकाशित पुस्तक आहेत ज्ञानगंगा, त्याचं अध्ययन केलं पाहिजे. संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनलवर प्रसारित होतात, ते सुद्धा समाजाने ऐकले पाहिजेत. आणि त्यातून जर त्यांना बोध होत असेल तर त्यांनी अवश्य संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही. ह्या अनुषंगाने एखादा साधक जर संत रामपालजी महाराजांकडे येऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर माझं बोलणं तुम्ही ऐकतच आहात. तर बोलत असताना या TV वर एक पट्टी चालत आहे, त्याच्यावर आश्रमचे नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर, कोणत्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या जवळचा सेंटर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास सेंटर ओपन झालेले आहेत आणि त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्या जवळच्या सेंटरचा नंबर मिळून जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊन लवकरात लवकर नामदीक्षा घ्यावी. आणि नामदीक्षासुद्धा तुम्हाला निःशुल्क मिळेल. त्या ठिकाणी एकही रुपया लागत नाही. फक्त येणं हीच आपली अपेक्षा आहे. तुम्ही येणं हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.